नमस्ते बागायतदारांनो, आज आपण आहोत बारामती येथील माळेगाव शारदानगर येथील भरत शाह काका यांच्या केळी प्लॉटमध्ये। हा प्लॉट आज 5 महिने पूर्ण होत आहेत आणि ह्या प्लॉटची ग्रोथ की बुंद्याची साईज ही 1 फुटापेक्षा जास्त किंवा 1 फूट ॲव्हरेजली भेटून जाते, सर्वात महत्त्वाचं। आणि ही पानांची कॅनॉपी वगैरे आणि ग्रोथ अशा पद्धतीनं या ठिकाणं मिळत आहे। आणि यासाठी मार्गदर्शन हे डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे यामार्फत करण्यात येत आहे। आणि एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल आहेत हे या पद्धतीने आहेत। आणि हा प्लॉट नंबर 1 आहे। अशा पद्धतीची ग्रोथ आणि ही बुंद्यांची साईज वाक्य डबल झालेलं आहे, परंतु समजून घ्या की 1 फुटाची बुंद्यांची साईज 5 महिने पूर्ण होतानाची आहे आज। आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे। अतिरिक्त पाऊस गारपीट एप्रिल मे मधील असताना सुद्धा हा प्लॉट गेल्यामुळं जे काही हे असं छोटंसं रोप आहे किंवा ही छोटी केळी दिसते तर हे आहे ही, आणि बाकीची जी केळी आहे ह्या अशा पद्धतीने आलेल्या आहे। आणि या ठिकाणी आपण मार्गदर्शन करताना सर्वात महत्त्वाचं जमिनीच्या प्रकारानुसार खतांचं नियोजन, पिकाच्या गरजेनुसार आणि पिकावर येणाऱ्या विविध कीड रोग या संदर्भात आपण मार्गदर्शन करताना रिझल्ट ओरिएंटेड या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणं जे मार्गदर्शन केलं जातं हे शेती माती पर्यावरण संवर्धन पूरक, त्याचबरोबर कृषी संबंधित जे कृषीविषयक मार्गदर्शन आहे ते शेतकरी हितासाठी आणि त्याचबरोबर पर्यावरण आणि मानवी आरोग्य सुस्थितीत राहील किंवा विपरीत परिणाम होणार नाहीत अशाच पद्धतीनं खत पाणी आणि कीड रोग व्यवस्थापन केलं जातं। हे सर्वात महत्त्वाचं आधी लक्षात घ्या। शेती करणं ही काळानुरूप AI टेक्नॉलॉजी असेल, इतर काही गोष्टी आहेत, वातावरणातील बदल आहेत, या संदर्भात आज काळानुरूप बदल करून कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे। आणि हे पीक जुना जो आपला यूट्यूब चॅनलवरती पोगा भरतानाचा एक व्हिडिओ आहे, एक व्यक्ती किंवा एक कामगार त्या ठिकाणं पोगा भरत होता, तर तो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता। आणि त्याचंही या व्हिडिओच्या फेसबुक पेजवरती कॅप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देण्यात येईल, कारण ती समजून घ्या त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती, आजचं हे पीक कशा पद्धतीने आलेलं आहे, कशा पद्धतीने चेंजेस झालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल। कारण कन्सल्टन्सीचा उद्देश हा फक्त शेतकऱ्यांना शेती निविष्ठा विकणं किंवा देणं हा नाही आहे। त्याचबरोबर कन्सल्टन्सी कोणत्याही ॲग्रिकल्चर रिलेटेड उद्योग समूहाशी रिलेटेड काम करत नाही आहे, फक्त शेतकरी हितासाठी। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं मातीचं पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण, त्याचबरोबर वातावरणातील प्रदूषण ह्याच्यावरती विपरीत परिणाम होणार नाही आहेत यावरती 100% काम करते। आणि कन्सल्टन्सीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश फक्त आणि फक्त शेतकरी हित आणि शेतकऱ्यांना शेतीतून सक्षम आर्थिक बनविणे या संदर्भात आपला उद्देश हेतू ठेवून कन्सल्टन्सीचं कार्य चालत आहे, हे आधी लक्षात घ्या। या ठिकाणं आपल्याला कोणाचंही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करण्याचा हेतू नाही आहे, हे सोशल मीडियात सांगतोय हे समजून घ्या। कारण ज्यावेळी एखाद्या उद्योग समूहाशी रिलेटेड किंवा एखाद्या विशिष्ट समूहाशी जोडलं गेल्यानंतरनं जी उद्योग व्यवसायाची भरभराट होते ती भरभराट आजपर्यंत शेती क्षेत्रात होत नाही आहे। कारण एकमेव की कृषीविषयक मार्गदर्शन सल्ला हे व्यवसाय आधारित नसावं, तर ते फक्त आणि फक्त शेतकरी हितासाठीच असावं। ते जर असेल तर निश्चित शेतीमध्ये बदल होतात आणि बदल झाल्यानंतरनं पिकं ही अशा पद्धतीनं गुणवत्तापूर्ण वाढतात, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येत आहे। आणि बुंद्यांची साईज पुन्हा एकदा बघा 1 फुटापेक्षा जास्त किंवा 1 फूट ॲव्हरेजली या ठिकाणं होऊन गेलेली आहे। 5 महिने पूर्ण होत आहे त्या प्लॉटला। आणि ही केळीची आजची परिस्थिती आहे। या ठिकाणं
बेड बनवणं, बाकीच्या गोष्टी आंतरमशागत करणं, तण नियंत्रण करणं, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या होत आहेत. अशा पद्धतीची वाढ, ही जी ग्रोथ आहे, ही एवढी ग्रोथ या ठिकाणं आहे, अशी ग्रोथ होते. ही पानांची कॅनॉपी आहे आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला दाखवण्यात येत आहेत आणि त्या पाहून घ्या. सर्वात महत्त्वाचं आणि हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की खरंच की शेती, माती आणि मानवी आरोग्य यावरती विपरीत परिणाम होता शेती करणं आज अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचं आरोग्य खराब असेल, उदाहरणार्थ चोपण असेल, खारट असेल किंवा क्षारयुक्त असेल, तर त्या ठिकाणं पीक उत्पादनामध्ये खर्च हे दिवसेंदिवस वाढतात, परंतु शेतीतून पीक सक्षम येत नाही. त्याचबरोबर पिकांमध्ये वाढीच्या विविध समस्या निर्माण होतात, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, परंतु पिकाचं जे काही एकरी किंवा हेक्टरी उत्पादन खर्च असतात ते होऊन जातात. तर ते करताना आणि पीक लागवड केल्यानंतर कशा पद्धतीनं नियोजन करावं याविषयी आपण सविस्तर आणि सूक्ष्म असं मार्गदर्शन करतो आणि त्याचे हे बदल या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. आणि हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचं हे चेंजेस 1 महिन्या म्हणजे 5 महिने पूर्ण झालेल्या प्लॉटचे आहेत. हा प्लॉट नंबर 1 आहे आणि दुसरा प्लॉट नंबर 2 म्हणून जो आहे तो 3 महिन्याचा आहे. 3-3.5 महिन्याच्या ॲव्हरेजली या रेंजमधला आहे हे समजून घ्या आणि हे दाखवतो आहे हे पाहून घ्या. अशा पद्धतीनं जर ग्रोथ असेल, अशा पद्धतीनं जर पिकं येत असतील तर निश्चित आपल्या शेतीला योग्य मार्गदर्शन असावं. जिथे कुठे मार्गदर्शन घेत असाल तिथं योग्य मार्गदर्शन कसं मिळेल यावरती जास्तीत जास्त भर असावा, हाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि जे काही शेतीविषयक मार्गदर्शन मिळतं तर ते योग्य पद्धतीनं तुमच्या शेतीमध्ये अप्लाइड करावं. आणि ढमणेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे यामार्फत हे तुम्हाला दाखवून देत आहोत किंवा दाखवण्याचा उद्देश. आणि हे जे बदल हा असा पोंगा स्ट्रेट वाढणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि पानं जे आहेत साधारणपणे ह्या झाडामध्ये तुम्हाला दाखवतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे पोग्याचं पान धरलं तर 14 13 14 13 14 12 11 या रेंजमध्ये पानं आहेत. हे दुसरं झाड आहे. एक खालची 3 पानं, त्यावरची 3 4 5 6 7 8 9 10 आणि स्ट्रेट पोंग्यामध्ये 11 म्हणजे 11 12 13 13 14 पानं अशा पद्धतीने जर केळी पिकामध्ये असतील तर निश्चितच तुम्हाला गुणवत्तापूर्ण केळीचं एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन मिळू शकतं. हे या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो. आणि शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं शेती आणि पर्यावरण संवर्धनपूरक, त्याचबरोबर मानवी आरोग्यावरती सर्वात महत्त्वाचं कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत अशाच गोष्टी शेतीमध्ये अप्लाय करणं, वापरणं आज काळाची गरज बनलेली आहे. सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या. आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.